तुमचे नवरे पण असंच करतात का, की एकदा सांगितल्यानंतर एकाच वेळेस ढीगभर पालेभाजी घेऊन येतात? शुभमने आज असंच केलं होतं. एकाच वेळेस 2-3 पालेभाज्या घेऊन आला होता. मग काय मला पण एकाच वेळेस 2 पालेभाज्या करायला लागल्या. शुभमला आवडणारी मेथी आणि मला न आवडणारा पालक. तुम्हाला पण माझ्यासारखा पालक आवडत नसेल ना, तर असा कुकरमध्ये डाळीसोबत करून बघा. छान लागतो. याची रेसिपी मी परत कधीतरी शेअर करेन. कारण आत्ता भाज्या निवडण्यातच सगळा वेळ गेला होता. जेवण करून दुपारची सगळी कामं आवरलीत आणि संध्याकाळी मी मिलीला गार्डनमध्ये घेऊन गेले. बघू कुठं लागलं. तर ती गार्डनमध्ये खेळताना पडली आणि क्यूटमध्ये लगेच सांगत होती. दाखव कुठं लागलं तुला. मिलीचं खेळून झाल्यानंतर आम्ही दोघी घरी आलो. तर शुभमने जेवण बनवायला घेतलं होतं आणि माझं काम हलकं केलं. जेवण बनवायचं काम माझं हलकं झालं असलं तरी त्याने एवढं पसारा केला होता ना, की किचन आवरायचं कामच जास्ती होतं. पण तरी शुभमने जे काही व्हेजिटेबल फ्राय केले होते ना, ते खूप छान झाले होते. आणि असा होता आजचा माझा छान दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.